आता टाइप्स ऑफ व्हेरिएबल. ओके, टाइप्स ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलचे किती टाइप आहेत? ओके, बर, कोणते टाइप आहेत? ओके, हे आपण डिस्कस करणार आहे ह्या सब टॉपिक मध्ये, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. आता ह्याच्याबरोबर जर ज्यावेळेस आपण जावाचा प्रोग्राम किंवा जावा डेव्हलपर म्हणून आपण जातोय, ओके, त्यावेळेस बघा व्हेरिएबलचं नेम आपल्या मनाने घ्यायचं का? सर घ्या ना, व्हेरिएबल सपोज इंट एक्स, स्ट्रिंग वाय, अरे घेऊन चालते का असं? नाही. मग ते नाव काय पाहिजेत? ओके, ते पण आपण साइड बाय साइड डिस्कस करणार. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस स्प्रिंग बूट, आता बघा स्प्रिंग बूट डेव्हलपर म्हणतो ना आपण, म्हणजे द लास्ट स्टेप ऑफ बॅक एंड डेव्हलपर, म्हणजे बॅक एंड डेव्हलपर, जावा डेव्हलपर म्हणताय आपण चालू आहे ना, तर स्प्रिंग बूट पर्यंत आपण जाणार आहे. ओके, एपीआय लिहिणार आहे आपण स्वतःच. दिस इज द लास्ट स्टेप. मग तो एपीआय लिहित असताना, ओके, कोणता व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, त्या व्हेरिएबलची नावं काय घ्यायची, ओके, तो व्हेरिएबल तसाच का डिक्लेअर करायचा, आणि त्याचा मॉडिफायर काय घ्यायचा, हे सगळं साइड बाय साइड डिस्कस करणार आहे आपण. ओके, नॉट ओनली इन कोर जावा, म्हणजे कोर जावा मध्ये तर हे टाइप्स ऑफ व्हेरिएबल बघणारच आहे. ओके, पण स्प्रिंग बूट मध्ये जाऊन आपण चेक करणार आहे त्या गोष्टी. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट यूज काय व्हेरिएबलचा ते समजेल. ओके, आणि इम्पॉर्टन्स तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रिलेटेड इंटरव्ह्यू. ठीक आहे, लेट वी स्टार्ट दी टाइप्स ऑफ व्हेरिएबल. त्यातला आपण काय करू माहितीये का, दोन डिव्हिजन करू. ओके, डिव्हिजन 1 and division 2. ओके, these are the two division. आता बघा हे दोन डिव्हिजन मी केले टाइप साठी. ओके, व्हेरिएबलच्या टाइप साठी. these are the two divisions. मग पहिला डिव्हिजन काय करतो, ओके, फर्स्ट डिव्हिजन, दुसरा डिव्हिजन, आपण दोन डिव्हिजन मध्ये बघणार आहे. मग इंटरव्ह्यू मध्ये सर त्यांना जर विचारला टाइप्स ऑफ व्हेरिएबल, सर द टाइप्स ऑफ व्हेरिएबल इज डिवायडेड इनटू टू डिव्हिजन, डिव्हिजन 1, डिव्हिजन 2, नाही असं नाही द्यायचं. जे डिव्हिजन 2 मध्ये डिस्कस करणार आहे तिथून तुम्ही आन्सर द्यायला चालू करायचं. पण आपल्या अंडरस्टँडिंग साठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी त्याचा मुद्दा म्हणून दोन डिव्हिजन केले आणि डिव्हिजन 2. डिव्हिजन 1 मध्ये काय आहे, काय डिव्हिजन 1 काय सांगतोय आपल्याला, डिव्हिजन डिव्हिजन 1 वन इज बघा, based on a type of value. Okay, based on type of value. Okay, based on type of value. Okay, division number 1. Okay, division number 1 आणि division number 2 काय करतोय, based on behavior किंवा position, based on behavior किंवा त्याला पोझिशन म्हणतो आपण. पोझिशन म्हणजे कुठं डिक्लेअर केलाय ती पोझिशन. ओके, इन विच डिक्लेअर दॅट पोझिशन. ह्या दोन डिव्हिजन आपण बघतोय. ओके, बेस्ड ऑन टाइप ऑफ व्हॅल्यू, टाइप ऑफ व्हॅल्यू. ओके, डिव्हिजन नंबर 1 आणि डिव्हिजन नंबर 2 बेस्ड ऑन बिहेवियर. म्हणजे बिहेवियर म्हणजे तो व्हेरिएबल मी त्या टाइपचा डिक्लेअर केला किंवा त्या टाइपचा डिक्लेअर केला तर तो काय बिहेवियर करतोय. ओके, बेस्ड ऑन बिहेवियर किंवा पोझिशन. ओके, मेक शुअर दिस थिंग. आता बेस्ड ऑन टाइप ऑफ व्हॅल्यू, ओके, बेस्ड ऑन टाइप ऑफ व्हॅल्यू बघा, सपोज इंट x is equals to 10. int x is equals to 10. बघा 10, ओके, 10 इंटिग्रल व्हॅल्यू. ओके, इंट टाइपची व्हॅल्यू. ओके, इंट टाइपची व्हॅल्यू. अरे सिंपल सिंपल गोष्ट आहे. आता मी जस्ट कॉपी करतो हे, int x equals to 10. I am here. Paste. Okay, now I am changing the color. Okay, now आता माहित आहे, this is the int. Okay, int काय रे, what is this int? अरे this int means
primitive data types. Remember, primitive data types int. Okay, कोणते कोणते आहेत सर? बाईट आहे, शॉर्ट आहे, इंट, त्यामधला इंट, त्यानंतर लॉंग, ओके, त्यानंतर फ्लोट डबल, ओके, त्यातला इंट. इंट मीन्स नथिंग बट प्रिमिटिव्ह. ओके, primitive data types, primitive data types, int. आता now variable, okay, this x, okay, x is variable name, okay, variable name. Primitive data types, okay, primitive data types किंवा primitive value, nothing but this primitive value. Okay, primitive value 10 means nothing but primitive value. primitive value, okay, primitive value, make sure करा primitive value. and this x, okay, आता आपलं डिस्कशन कोणा बरोबर चाललंय? व्हेरिएबल बरोबर. ओके, व्हेरिएबल. नाउ दिस व्हेरिएबल x, okay, x variable holds primitive value. Okay, x variable holds primitive value, correct na? Hey, sometimes I can use a variable to represent a reference value. Sorry, not reference, primitive value. Okay, primitive value. अरे ह्या लाइन मध्ये मी काय करतो रे? This line onwards int x is equals to 10. I am hold the primitive value. Okay, primitive value. Make sure करा primitive value. And this variable x is nothing but primitive variable. Okay, primitive variable. Okay, बघा, primitive variable. Okay, primitive variable. Primitive variable म्हणजे काय? In short, primitive variable means to hold primitive value. Okay, primitive value. Correct. म्हणजे can be used to represent primitive values. बघा, ह्या डिव्हिजन 1 मधला फर्स्ट व्हेरिएबल primitive variable. Okay, primitive variable म्हणजे काय? nothing but, okay, primitive variable is nothing but can be used to represent, okay, to represent primitive, okay, primitive value. Okay, primitive values म्हणजे primitive variable. अरे simple, int x is equals to 10. 10 means primitive value. To represent x is represent that 10. Nothing but primitive variable. Now clear. Okay, now next. आता ह्याचा दुसरा टाइप. कधी काय होतं माहिती आहे का? कधी sometimes I can use a variable to represent a reference value. सर reference value म्हणजे? अरे simple, reference value nothing but, suppose this is my object. Okay, this is my object. Okay, now I want to represent this very object. Okay, this is my object. Okay, okay, object. हा ऑब्जेक्ट होल्ड करण्यासाठी किंवा हा ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी I need variable, suppose s. Okay, s. Now s is the variable to represent this object. Okay, represent objects means nothing but reference variable. Now second, okay, division 1 मधला पहिला बघितला आपण primitive variable. Okay, now the next one is
Next one is reference variable. Okay, reference variable. Kind of the reference variable can be used to refer object. ओके, रेफर ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टला रेफर करण्यासाठी. ओके, कॅन बी युज्ड टू रेफर ए ऑब्जेक्ट. ओके, दिस इज नथिंग बट रेफरन्स व्हेरिएबल. ओके, रेफरन्स व्हेरिएबल. एक्झाम्पल काय त्याचं? अरे स्टुडंट एस इज इक्वल्स टू न्यू स्टुडंट. ओके, स्टुडंट. सपोज एस इज refer to student object म्हणजे s means reference variable. ओके, नाउ मेक शुअर करा वैभवी आणि गौरी जस्ट आता कनेक्ट झालेत. थोडंसं रिवाइज करतो मी. ओके, काय टाइप्स ऑफ व्हेरिएबल त्याच्यामध्ये आपण दोन डिव्हिजन बघतोय, डिव्हिजन 1, डिव्हिजन 2. डिव्हिजन 1 मीन्स नथिंग बट बेस्ड ऑन टाइप ऑफ व्हॅल्यू. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रिमिटिव्ह व्हेरिएबल. Primitive variables can be used to represent primitive value. Int x is equals to 10. X 10 means इथं मी example दिले. Okay, this int means primitive data types. 10 means primitive value आणि x means primitive variable. Primitive variable to represents primitive value. Okay, primitive values. Nothing but primitive variables. Now reference variable. Reference variable means can be used to refer object. अरे माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, लाईक दिस आणि yes हा त्या ऑब्जेक्टला रेफर करतो. ओके, yes हा त्या ऑब्जेक्टला रेफर करतोय मीन्स नथिंग बट द रेफरन्स व्हेरिएबल. ओके, रेफरन्स व्हेरिएबल. क्लियर? ओके, now this is the division number first. Okay, most important. Okay, the second one division number 2. ओके, आता जे एंटायर डिस्कशन आपलं असणार आहे ते सगळं असणार आहे डिव्हिजन 2 साठी. पण तुमच्या थोडंसं माहिती म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन पर्पज, द रेफरन्स व्हेरिएबल, द प्रिमिटिव्ह व्हेरिएबल. ओके, तो इंटरव्ह्यूवर तुम्हाला कन्फ्युज करायला ट्राय करतो. तो काय, तुम्ही जर क्वेश्चनचा आन्सर समजा त्याने क्वेश्चन विचारला, अरे टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स, मग तुम्हाला माहित असतात 3 टाइप. ओके, तुम्ही सांगून देता आणि तो लगेच म्हणतोय मग प्रिमिटिव्ह व्हेरिएबल्स आणि मग रेफरन्स व्हेरिएबल. ओके, मेक शुअर करा प्रिमिटिव्ह व्हेरिएबल्स कॅन बी युज्ड टू रिप्रेझेंट प्रिमिटिव्ह व्हॅल्यू आणि रेफरन्स व्हेरिएबल कॅन बी युज्ड टू रेफर ऑब्जेक्ट. ओके, these are the simple definitions of the primitive variable and reference variable. That's it, nothing behind to this. Okay, make sure kara this. Now next, based on behavior or position. Okay, based on behavior or position, division number 2. आता हे इतकं इम्पॉर्टंट डिस्कशन आहे. based on position or declaration, there are the 3 types. किती टाइप्स आहेत एकूण टोटल? 3 टाइप्स आहेत. ओके, 3 टाइप्स. पहिला टाइप आहे इंस्टन्स व्हेरिएबल. द सेकंड टाइप, ओके, सेकंड टाइप स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, स्टॅटिक व्हेरिएबल हे नोट डाउन करून ठेवा. ओके, इम्पॉर्टंट डिस्कशन आहे. आणि थर्ड टाइप लोकल व्हेरिएबल. Okay, local variable. Clear? I hope. Gauri, go ahead. Any questions? Sir, recording चालू आहे. Oh yes, recording is start. Okay. Now next, these are the 3 variables here. Okay, make sure करा. Note it down. कुठे जरा डाउन करून ठेवा, नोट करून ठेवा ते. Okay, instance variable, static variable, local variable. Okay, instance variable, static variable, local variable. These are the 3 types of variable in not only in Java. .NET ला जर तुम्ही .NET मध्ये पण तेच आहे.
ओके, मेक शुअर करा दिस थिंग. आता now will detail postmortem of these three types. डिटेल पोस्टमॉर्टम करणार आपण ह्या 3 टाइप्स. पोस्टमॉर्टम म्हणजे ओके ते आता माहित असेल. ओके, पोस्टमॉर्टम म्हणजे डिटेल डिस्कशन इन शॉर्ट. ओके, नाउ त्यातला लेट वी स्टार्ट विथ फर्स्ट. ओके, फर्स्ट instance variable. ओके, instance variable. अरे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हॉट इज द instance variable? अरे what is the instance variable? What is instance variable? What is the instance variable? Most important. Okay, question. आता बघा, आज मी जे एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, स्टॅटिक व्हेरिएबल मे बी ओके, इन्स्टन्स व्हेरिएबल आज एक्सप्लेन करणार आहे. एंटायर लाईफ मध्ये, तुमच्या एंटायर लाईफ मध्ये म्हणतोय, इन युअर जावा डेव्हलपर कधीच तुम्ही विसरणार नाहीये व्हॉट इज द इन्स्टन्स व्हेरिएबल. कोणीही कधीही केव्हाही कुठेही क्वेश्चन तुम्हाला विचारू द्या, अरे सांग इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय. विदिन अ सेकंड, फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड यू आर स्टार्टेड टू एक्सप्लेन दॅट आन्सर. इतक्या डीप मध्ये सांगणार आहे. ओके, द क्वेश्चन्स, व्हॉट इज द इन्स्टन्स व्हेरिएबल, मेक शुअर करा दिस थिंग. सपोज ओके, लेट वी स्टार्ट विथ सिंपल एक्झाम्पल. ओके, सपोज क्लास आहे माझ्याकडे, क्लास स्टुडंट. ओके, स्टुडंट नावाचा क्लास आहे. ओके, क्लास आहे. बघा, स्टुडंट नावाचा क्लास माझ्याजवळ आहे. इमिजिएट, ओके, इमिजिएट, अरे every student has a name. Okay, string name. Okay, every student has a roll number. Roll number. Every student has a subject. Okay, subject. Every student has a marks. Every student has a register number. Okay, register number. Every student has a अजून काय असेल ते, every student has a dot. Okay, properties. Okay, properties. Make sure करा सगळ्या properties. Okay, student related properties. Okay, class student मध्ये घेतलं. ओके, क्लास स्टुडंट मध्ये घेतलं. आता मेक शुअर करा क्लास स्टुडंट मध्ये घेतलं. माझ्याकडे ओके, माझ्या क्लास मध्ये 600 प्लस स्टुडंट आहेत. 600 स्टुडंट आहेत. बघा, माझ्या क्लास मध्ये 600 स्टुडंट आहेत, बरोबर. ओके, नाउ स्टुडंट फर्स्ट new. Okay, now student first is here. Okay, student first. Again, this student S1. Okay, S1. Okay, बघा, this S1 has a name. Oh yes. Okay, then I am typing here name. Okay, name. बघा, make sure करा. This student has a roll number. Oh yes, roll number. Then roll number is here. Roll number. Okay, this student has a, what is the third one? Subject. Yes, subject. Okay, subject. This is the student S1. Okay, S1. Now similarly, I have the second student. Array, second student came. Okay, second student came. Now this second student is S2. Okay, S2. Make sure kara S2. आता S2. Here S2 name is, अरे yes sir, name असणार आहे त्याला.
सर रोल नंबर पण असणार आहे. ओके, दुसऱ्या स्टुडंटला नंबर. सर तुमच्याकडे सब्जेक्ट पण असणार आहे त्याचं. ओके, सब्जेक्ट येस टू. आता डॉट 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 ओके डॉट 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 600 student came. Suppose I am taking here. Okay, yes, 600. Yes, 600 student. ओके 600 सेम त्या स्टुडंटला पण नेम असणार आहे. येस सर, नेम आहे. ओके सर त्याला रोल नंबर. येस रोल नंबर त्याला. ओके सर त्याला सब्जेक्ट पण आहे. येस सब्जेक्ट इज देयर आल्सो. ओके सब्जेक्ट इज देयर. बघा 600 student have name, roll number, subject. Name, roll number, subject. Name, roll number, subject. Okay 600 student. Yes 600 student. आता बघा ह्या स्टुडंटचं ओके दिस स्टुडंटचं नेम इज नथिंग बट सपोज just a minute. Okay, I am here. Name is Ravi. Okay. Okay, just a minute. Okay, Ravi. Okay. ह्याचा रोल नंबर आहे 001 आणि ह्याचा सब्जेक्ट आहे सपोज इंग्लिश. ओके इंग्लिश. मेक शुअर करा दिस थिंग. ओके दिस स्टुडंट बघा फर्स्ट स्टुडंट आहे. फर्स्ट स्टुडंट नेम इज रवी, रोल नंबर इज 001, इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश. ओके सेम सेकंड स्टुडंटचं नाव आहे राज. ओके राज. याचा रोल नंबर आहे 002. याचा सब्जेक्ट आहे हिंदी. ओके लाइक दिस. ओके लाइक दिस काय कन्सिडर करा हिंदी. ओके दिस इज सेकंड नंबर स्टुडंट. आता ज्यावेळेस तिसरा स्टुडंट येतो सपोज किरण, रोल नंबर इज 003. ओके सब्जेक्ट इज लाइक अगेन मॅथ्स. ओके चौथा स्टुडंट येईल. त्याचं नाव काहीतरी वेगळं असेल. रोल नंबर 004. ओके सब्जेक्ट सपोज सायन्स. ओके डॉट 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 अप टू 600 student. Okay again his name is suppose what name. Okay Ram. Okay Ram is there? No. Okay make sure करा. आणि his roll number is 600. Okay and his subject is maths. Okay maths. Make sure करा this thing. Okay I'm changing the color right now. Cinema will be started here. Okay cinema will be started. Instance variable cinema. Okay now the first point is here. Okay first point. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं. ओके S1 म्हणजे स्टुडंट 1, स्टुडंट 2 अप टू स्टुडंट 600. ओके नेम रवी, नेम राज. ओके नेम राम. ओके नेम इज व्हॅलिड म्हणजे नेम हे वेगवेगळे आहे. ओके वेगवेगळे नेम. सर मग 600 मध्ये सेम नावाची असू शकतात ना? अरे असू शकतात. ओके पण मेक शुअर सांगतो नेम इज व्हॅलिड. ओके ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट बघा इथं नाव वेगळं आहे, इथं नाव वेगळं आहे, इथं नाव वेगळं आहे. नेम इज व्हॅलिड. अगेन रोल नंबर इज व्हॅलिड. ओके रोल नंबर इज 001, 002 अप टू 600. असं कधी झालंय का रे? एकच दोन स्टुडंटचा एक रोल नंबर आहे? अजिबात नाही. रोल नंबर इज व्हॅलिड. ओके व्हॅरी सेम थिंग. सब्जेक्ट इज आल्सो व्हॅलिड. ओके इंग्लिश, हिंदी, मॅथ्स. ओके व्हॅलिड म्हणजे कोणत्याच ऑब्जेक्टला ही प्रॉपर्टी सेम येत नाही. ओके कोणत्याच ऑब्जेक्टला प्रॉपर्टी सेम येत नाही. बघा कन्क्लुजन करायला चाललोय मी, कन्क्लूड करतोय.
every object, okay, every object value varied, okay, अरे प्रत्येक ऑब्जेक्टला varied, name, roll number varied, object to object, student to student roll number change, student to student name change, student to student subject change, student to student registration number change, okay, if the value of variable, these are the variable, okay, name, roll number, subject कुठे घेतलेत मी variable इथे घेतलेत, okay, the value of variable from object to object, object 1, object 2, object 600, object to object varied from, बघा, varied from object to object असं म्हणा, just change the sentence, बघा, I mean repeating again, if value of variable is varied वेगळे वेगळे, okay, from object to object, such a type of variable are called instance variable, okay, काय करतात सर, ते जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल व्हॅल्यू प्रत्येक ऑब्जेक्टला व्हॅरी करतात, नॉट ए सेम, ओके, बघा, दोज व्हेरिएबल इज कॉल्ड instance variable if, note it down, if the value, okay, value of variable is varied, okay, varied from object to object, okay, object to object, such a type of variables are called instance variable, okay, instance variable, this is the point number first, okay, now understood what is the instance variable, now clear, instance variable understood, any more explanation? Yes, okay, any more explanation is required, understood? yes. okay, आता सिंपल परत एकदा रिवाइज करतो, value of variable varied from object to object, okay, instance variable, now next, okay, आता अजून थोडंसं एक्सप्लेन इन डिटेल मध्ये जाऊ, ओके, अजून थोडंसं पुढे जाऊ, आता सर समजलं, ओके, इन्स्टन्स व्हेरिएबल समजलं आम्हाला, ओके सर, व्हेरिएबल ची व्हॅल्यू ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट व्हॅरीड करते, मग सर कुठे डिक्लेअर करायचं, अरे वेअर वी हॅव टू डिक्लेअर इन्स्टन्स व्हेरिएबल डिक्लेअर कुठे करायचं, okay, most important questions, okay, where we have to declare instance variable, okay, instance variable, okay, make sure this is the question mark, instance variable, now answer, okay, note it down, instance variable should be declared within the class directly, okay, that's it, अरे बघा ना, मी क्लास घेतला स्टुडंट, within the class directly, अरे क्लास मी डिक्लेअर केल्या व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केले, okay, like this, okay, these are the instance variable, okay, make sure करा, म्हणजे class test, okay, class test int x is equals to 10 instance variable, okay, instance variable, आता जर तुम्ही म्हणाल सर हे सेम टाइप्स ऑफ एक्झाम्पल प्रिमिटिव्ह व्हेरिएबल मध्ये, अरे
प्रिमिटिव्ह इन्स्टन्स व्हेरिएबल डिव्हिजन वेगळा आहे. ओके, कन्फ्युज नाही व्हायचं. ओके, इफ द डिक्लेअर बघा सेम व्हेरिएबल, इफ डिक्लेअर एनी व्हेरिएबल किंवा एनी म्हणा एनी इफ आय डिक्लेअर एनी व्हेरिएबल विदिन द मेथड, ओके विदिन द मेथड. आता सर हे मधूनच काय सांगता तुम्ही, किंवा असं तुम्हाला वाटेल की इन्स्टन्स व्हेरिएबल सांगता लोकल व्हेरिएबल कडे का चाललाय तुम्ही, मेक शुअर करा ते पण तुमच्या डोक्यातून काढून टाकतो. ओके, इन्स्टन्स लोकल व्हेरिएबल, जर बघा जर मी तो व्हेरिएबल सेम व्हेरिएबल बघा सेम व्हेरिएबल int x is equals to 10 I am declare within the method. मेथड म्हणजे सपोज I have m1, okay m1 is method, okay m1 is method, आणि ह्या मेथड मध्ये int x is equals to 10, x is equals to 10. सर within the method you declare int x equals to 10. okay, this is nothing but local variable. मग सर these twos are the valid one. okay, we'll discuss. आहे आपल्या समोर आहे ते एक्झाम्पल, we'll discuss. पण मेक शुअर करा instance variable should be declared within the class directly like this. class declare केलाय, yes this is the instance variable, but same variable within the method जर आपण घेतला तर तो लोकल व्हेरिएबल. मी लोकल व्हेरिएबल मध्ये इन डिटेल सांगणार आहे. ओके, सपोज कन्स्ट्रक्टर मध्ये पण तुम्ही जर व्हॅल्यू डिक्लेअर केला तर तो पण लोकल व्हेरिएबल. स्टॅटिक ब्लॉक मी त्यावेळेस सांगतो तुम्हाला, आता सांगायची गरज नाही, कन्फ्युजन क्रिएट होईल. ओके, कन्फ्युजन क्रिएट होईल, पण मेक शुअर करा. ओके, काय इन्स्टन्स व्हेरिएबल शुड बी डिक्लेअर विदिन द क्लास डायरेक्टली लाईक दिस. क्लास स्टार्ट, declare the variable within the instance variable. okay sorry within the class directly. now instance variable समजलं. ओके, कुठं डिक्लेअर करायचं प्लेस समजलं. टू दोन कन्क्लुजन ओव्हर. ओके नाउ मेक शुअर करा when तिसरा क्वेश्चन मी विचारणार आहे, ह्या इन्स्टन्स व्हेरिएबलला तिसरा क्वेश्चन विचारणार आहे, पण त्याच्या आधी पहिलं दोन कन्क्लुजन क्रिएट कन्फर्म करू, म्हणजे फिनिश करू. पहिलं फर्स्ट कन्क्लुजन, what is the instance variable? we know that if value of variable is varied from object to object, such a type of variable are instance variable. okay, where to declare within the class directly. now next, okay, next when instance variable will be created. okay सर मी इन्स्टन्स व्हेरिएबल डिक्लेअर केला तुम्ही सांगितल्याप्रमाणे विदिन द क्लास डायरेक्टली when instance variable will be created. सर हा इन्स्टन्स व्हेरिएबल कधी क्रिएट होतो, when instance variable will be created. अरे हा इन्स्टन्स व्हेरिएबल कधी क्रिएट होतो सर, आम्हाला समजलं इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय समजलंय, म्हणून आम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल डिक्लेअर केला. मग क्रिएट कधी होतो, नोट इट डाउन, ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. ओके, ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. ह्याच्यात खूप इंटरेस्टिंग आहे मला सर, का ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस क्रिएट होतो इन्स्टन्स व्हेरिएबल, का क्रिएट होतो, व्हाई ऑब्जेक्ट ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन इन्स्टन्स व्हेरिएबल विल बी क्रिएटेड. कारण काय तर असेल बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोणतीच गोष्ट विनाकारण नसते. मग ती जगामधली असेल किंवा आपल्या लाईफ मधली असेल, कोणतीच गोष्ट ही विनाकारण नसते, त्या गोष्टीला काही ना काही कारण असतं. ओके, मग का इन्स्टन्स व्हेरिएबल ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशनला क्रिएट होतं. ओके, ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशनला व्हाई दिस रिझन बघा, नोट करून ठेवा आणि त्याला
त्याला अंडरलाईन करून ठेवा. आता मी जे सांगतोय त्याला, this reason we will discuss in OOPS concept. आणि OOPS concept मध्ये कुठं इन्स्टन्स कंट्रोल फ्लो. ओके, लिहून ठेवा आणि त्याला अंडरलाईन करून ठेवा. why instance variable created at the time of object creation. Okay, make sure kara this thing. Now again conclusion number 3 conclusion झाले. Now the most important conclusion of the instance variable कोणता आहे? हा इंटरव्ह्यू मध्ये विचारतो. हा क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये विचारतो. where instance variable stored किंवा saved. आपण स्टेप बाय स्टेप कसं पुढे चाललोय. पहिल्यांदा इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय बघितलं. यस. नेक्स्ट टाइम द सेकंड कन्क्लुजन काय बघितलं. वेअर तो डिक्लेअर करायचं माहित झालं विदिन द क्लास डायरेक्टली. ओके, when instance variable will be created at the time of object creation. आता त्याचं रिझन oops मध्ये बघणार आहे. नाउ नेक्स्ट where instance variable stored किंवा saved. where instance variable stored. आता हा विचारतो क्वेश्चन विचारतो stored or saved. इन्स्टन्स व्हेरिएबल कुठं स्टोअर होतो किंवा सेव्ह होतो. ओके, आन्सर नोट इट डाऊन. where object will be stored. अरे ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट स्टोअर होतो त्याच ठिकाणी इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर होतो. इतकं इम्पॉर्टंट डिस्कशन करतोय आपण. ओके, इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणारा रिपीटेड विचारला जाणारा क्वेश्चन आहे वेअर ऑब्जेक्ट विल बी स्टोअर्ड. अरे ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट स्टोअर होतो त्याच ठिकाणी इन्स्टन्स व्हेरिएबल पण स्टोअर्ड होतो. कारण इन्स्टन्स व्हेरिएबल इज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्ट. का? अरे ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्यावेळेस तो क्रिएट होतो. ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्याच वेळेस व्हेरिएबल पण क्रिएट होतो. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे हा पार्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, पार्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग जिथं ऑब्जेक्ट स्टोअर होतो तिथंच इन्स्टन्स व्हेरिएबल पण स्टोअर होतात ना. क्लिअर? बघा एक सिंपल एक्झाम्पल आपण सांगू शकतो फॉर म्हणजे जावापासून वेगळं. ओके, जिथं ऑब्जेक्ट आहे तिथं इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. ओके, एक 4 वर्षापर्यंतचं मूल आहे 5 वर्षापर्यंतचं. ओके, किंवा मॅक्स 5 धरून झाला. जिथं आई आहे ना तिथं ते मूल आहे. ओके, आफ्टर मोर दॅन 5 वर्षाचं झाल्यापासून ते हळूहळू आईपासून लावलं. पण 5 वर्षापर्यंत जिथं आई तिथं ते, जिथं ऑब्जेक्ट आहे तिथं इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. का? अरे त्या ऑब्जेक्ट क्रिएशन होतानाच इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएट झालाय. त्या आईनंच त्या मुलाला जन्म दिलाय. ओके, मेक शुअर. मग सर समजलं, जिथं ऑब्जेक्ट स्टोअर होतो तिथे इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर होतो. पण ऑब्जेक्ट कुठं स्टोअर होतो? वेअर द ऑब्जेक्ट इज स्टोअर्ड. ओके, मेक शुअर करा इन द heap. ओके, मेमरी. ओके, heap मेमरी. ओके, मग इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर्ड इन heap मेमरी. इम्पॉर्टंट विचारतो, नोट इट डाऊन. instance variable stored in heap memory. Okay, because part of object हा object चा part आहे. That's why instance variable stored in heap memory itself. heap memory. Okay, make sure करा this thing. Now आता next question. Okay, next question most important. Again this is the आतापर्यंत 4 conclusions आपण बघितले. पहिला conclusion, what is the instance variable? We know that value of object. Okay, from varied from object to object. Okay, with example बघितले. दुसरं काय बघितलं रे आपण? where to declare within the class directly. Okay, तिसरं काय बघितलं आपण? when instance variable will be created at the time of object creation.
आणि चौथा शेवटचा काय बघितलंय आता. ओके, वेअर दिस इन्स्टन्स व्हेरिएबल विल बी स्टोर्ड. ओके, इन्स्टन्स व्हेरिएबल कुठे स्टोर होतो. ओके, मेक शुअर करा दिस थिंग. कुठे इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोर होतो. इनसाइड दी हिप मेमरी. आतापर्यंत 4 बघितले. ओके, 4 कन्क्लुजन. क्लिअर. एनी डाऊट अप टू दिस. एनी डाऊट. No, sir. No. Okay, now next. Okay, how to access the instance variable. Instance variable कसा access करायचा. ओके, इन्स्टन्स व्हेरिएबल कसा ऍक्सेस करायचा. मेक शुअर करा दिस थिंग. आणि त्यानंतर मी जो शेवटचा पॉइंट सांगणार आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे, रिलेटेड टू दी फर्स्ट पॉइंटच आहे, पण मी मुद्दाम शेवट ठेवलाय कारण तोच पॉइंट घेऊन आपण स्टॅटिक व्हेरिएबल कडे जाणार आहे. म्हणून मी तो मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट पाठीमागे ठेवलाय. नाव कन्क्लुजन नंबर 5. How to access. Okay, suppose. Okay, how to access. Okay, how to access. Suppose my class test है. My class test है. Clear. Int x is equals to 10. I have one instance variable. काय instance variable आहे सर. तुम्ही within the class directly declare केलाय. ओके, तुम्ही त्या क्लास डायरेक्ट डिक्लेअर केलाय म्हणून तो इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, बट हाऊ वी कॅन ऍक्सेस दिस इन्स्टन्स व्हेरिएबल. आपण सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला पडलेला. तो इन्स्टन्स व्हेरिएबल कसा ऍक्सेस करायचा. नाव मेक शुअर करा दिस थिंग. सपोज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आपली फेवरेट मेथड पब्लिक. ह्या मेथडचं पण डिटेल पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला. पब्लिक स्टॅटिक, तिला पब्लिकच का म्हणते ती, तिला स्टॅटिकच का म्हणते ती, तिचा रिटर्न टाइप वाईडच काय, नेम मेनच काय, त्याच्या आतमध्ये स्ट्रिंगच काय घ्यायचं, स्ट्रिंग टाइपचा अरेच काय घ्यायचं, त्याला आर्क्सच का द्यायचं, हे सगळं डिटेल पोस्टमॉर्टम आहे. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग अरे आर्क्स. ओके, नाउ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके, प्रिंटएलएन now x कुठे आहे माझा. अरे x is equals to 10. x is here. काय वाटतं तुम्हाला. म्हणजे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला. सपोज एखादा ऍक्सिडेंट झाल्या तिथं काय घडलंय. ओके, प्रायमरी. मग ते प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करत असताना हा इकडून बस आली, इकडून टू व्हीलर रस्ता क्रॉस करत होता, त्याला काय ब्रेक लागला नाही, ह्यानं काय बघितलं नाही, झाला ऍक्सिडेंट. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन. तसं दिस स्टेटमेंट हा प्रोग्राम आहे. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन थ्रू तुम्हाला काय वाटतं व्हॅलिड और इनव्हॅलिड. इथं मला 10 मिळेल की नाही मिळेल. ओके, कुणाला वाटतंय सर व्हॅलिड और इनव्हॅलिड. एवढा मोठा प्रोग्राम परत लागणार आहे का मला. नाही लागणार आहे. गेस आय एम रिप्लेस. ओके, मेक शुअर. काय वाटतं तुम्हाला. अरे मी काय केलंय, एक 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 इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. इन्स्टन्स व्हेरिएबल आय वॉन्ट टू स्प्रिंट. अरे मला तर इन्स्टन्स व्हेरिएबलची 10 व्हॅल्यू देऊ. व्हॅलिड. Valid. येस, कोणी सांगितलं व्हॅलिड. जस्ट रेज युअर हँड. बरं कोणाला वाटतंय व्हॅलिड आहे. रेज युअर हँड. आन्सर पण सांगू नका. चला, Tesri says that it's valid. Okay, now अरे फक्त तिसरीला वाटतं व्हॅलिड आहे. म्हणजे तिसरी इज करेक्ट आन्सर देते. अरे अर्पिता व्हॅलिड और इनव्हॅलिड. जस्ट गो हेड. I guess it is invalid because
पब्लिक स्टॅटिक void main स्टॅटिक आहे राईट, आणि आपण int x is equals to 10 आहे ते इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. म्हणजे मी जे सांगायचं आहे, ओके, नाव वी हॅव the two answers. Okay, one is Arpita's answer, two is Tejasri's answer. कोण अर्पिता बरोबर आहे, कोण तेजश्री बरोबर आहे? हर्षिता, आर यू विथ फ्रॉम वोटिंग? घेऊयात वोटिंग. हर्षिता, व्हॅलिड और इनव्हॅलिड? इनव्हॅलिड. या, one vote for the Tejasri. आयशा, अरे आयशा, आय एम ऑडिबल? इनव्हॅलिड, करेक्ट. अरे Tejasri, this is invalid or valid? Just repeat once again. Okay, make sure करा, सोडून द्या सगळा विषय. Now just okay, we'll explain. Okay, not an issue. Arpita, you says that this is the invalid. Okay, invalid means we have the compile time error. Okay, आणि कारण काय सांगितले? Sir, this is x is instance variable. How you can access this instance variable in static area? You are correct. Okay, your answer is absolutely correct answer. बघा, अरे this is my instance variable आपण static area मध्ये access करू शकत नाही. Okay, this is static main method. How you can access instance variable in static area? No. डिटेल डिस्कशन oops कन्सेप्ट मध्ये स्टॅटिक कंट्रोल फ्लो, इन्स्टन्स कंट्रोल फ्लो, आणि ज्या वेळेस मी स्टॅटिक कंट्रोल फ्लो आणि इन्स्टन्स कंट्रोल फ्लो oops मध्ये तुम्हाला मी कव्हर होणार आहे किंवा सांगणार आहे, त्यानंतर आफ्टर दॅट ऑनवर्ड्स ईच अँड एव्हरी कन्सेप्ट विल बी क्लिअर. ओके, प्रत्येक कन्सेप्ट तुमचा रिलेटेड टू दी जावा प्रोग्राम एकदम क्लिअर कट होणार आहे. ओके, मेक शुअर करा दिस थिंग. मी परत रिपीट करणार आहे त्या टॉपिक मध्ये. ओके, अरे हा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. पहिला पॉइंट सांगतो, इन्स्टन्स व्हेरिएबल स्टॅटिक एरियामध्ये ऍक्सेस करू शकत नाही. ओके, स्टॅटिक ऍक्सेस करू शकत नाही. काय सांगतो तो? अरे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल एक्स cannot be reference from a static context. ओके, बघा एवढा क्लिअर कट आन्सर देतो तो. सॉरी, बघा, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल x cannot be reference from a static context. अरे हा जो x आहे तो नॉन स्टॅटिक आहे. नॉन स्टॅटिक. आता नॉन स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, इन्स्टन्स व्हेरिएबल. मग जर इन्स्टन्स व्हेरिएबल तुझा आहे तर तो स्टॅटिक मध्ये ऍक्सेस करू शकत नाही. नाउ क्लिअर? एनी कन्फ्युजन? नॉन स्टॅटिक can't access in static. Any confusion? No na? No sir. No. Okay, now sir, तुम्ही इथं लिहिलंय ओके, हाऊ टू ऍक्सेस, आणि तुम्ही सांगताय सर ऍक्सेस करू शकत नाही. मग ऍक्सेस करायचा कसा तरी ते सांगा. हा सर, समजलं आम्हाला. तुमचा इन्स्टन्स व्हेरिएबल आम्ही स्टॅटिक मध्ये ऍक्सेस करू शकत नाही. क्लिअर कट. हाऊ टू ऍक्सेस. ओके, हाऊ टू देन ऍक्सेस. बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. कन्क्लुजन नंबर आय डोंट रिमेंबर. ओके, मला एक सेकंड, आपल्या इथे लिहिलं असेल. हा, कन्क्लुजन नंबर दिस. When instance variable will be created? कधी? At the time of object creation. कधी? At the time of object creation. मग मला सांगा, मी ऑब्जेक्ट क्रिएट केलाय अजून? अरे am I creating an object? न्यू कीवर्ड मी कुठे यूज केला का इथं?
ऑब्जेक्ट क्रिएट करायला? नो. अरे टेस्ट क्लास ऑब्जेक्ट क्रिएट केलाय मी. टेस्ट क्लास ऑब्जेक्ट क्रिएट केलाय मी. येस और नो? नो. मग सर तुमचा इन्स्टन्स व्हेरिएबल अजून क्रिएटच नाही झाला. मी काय म्हणतोय, when instance variable will be created at the time of object creation. सर तुम्ही ऑब्जेक्टच क्रिएट केला नाही, अजून तुमचा इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएटच नाही झाला, तर तुम्हाला प्रिंट कुठून मिळणार? ओके, मेक शुअर नाव आय एम जस्ट कमेंट आउट दिस. नॉट नीडेड फॉर कमेंट करण्याची पण गरज नाही. कंट्रोल एक्स. ओके, here I am creating test class object. Test t is equals to new test. Now object will be created means instance variable will be created. Instance variable create झाला. Now I want to print काय पाहिजे? x variable कुठे आहे? अरे त्या ऑब्जेक्ट मध्ये आहे. ओके, ऑब्जेक्ट मध्ये. ऑब्जेक्ट कोणता आहे तुझा? t dot x. Now onwards your output is 10. Now this is the valid one. Okay, valid one. Whenever you want to check the output, then java test output is 10. Okay, means x variable 10. Okay, make sure kara this thing. Okay, this is the how to access conclusion number, whatever the last conclusion, 5 or 6. Okay, conclusion number that. Now clear? Any confusion up to this? Any confusion? No sir. No. Now clear? No. Tisri, now clear? Yes sir. Okay, now next. Okay, next. आता मोस्ट म्हणजे मी जे सांगत होतो का तुम्हाला, लास्टच्या आधीचा सेकंड लास्ट म्हणून आपण, पण मोस्ट इम्पॉर्टंट लास्टच्या आधीचा सेकंड लास्ट, मोस्ट कन्क्लुजन. ओके, कन्क्लुजन. सर तुम्ही हा इन्स्टन्स व्हेरिएबल घेतलाय, त्याला व्हॅल्यू असाइन केली 10, म्हणजे तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली त्याला. तुम्ही म्हणजे मी व्हॅल्यू इनिशियलाइज केली त्याला, पण सर मी व्हॅल्यू इनिशियलाइज करत नाही. ओके, विदाउट इनिशियलाइज नुसता डिक्लेअर करून टाकतो int x equals to 10. Now what is the answer? What is the answer? Without initialize. मी व्हॅल्यू इनिशियलाइज करत नाही. ही जी गोष्ट आहे का, ही इतकी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे जे कन्क्लुजन आहे ते जावा मध्ये इतकं इम्पॉर्टंट आहे, पुढे जाऊन प्रत्येक वेळेस. आणि बघा, मी तुम्हाला पुढे जाऊन एक्झाम्पल म्हणजे लाईव्ह स्प्रिंग बूट मधलं पण एक्झाम्पल दाखवणार आहे रिलेटेड टू दिस. ओके, मी इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएट केलाय, बट आय एम नॉट इनिशियलाइज. अरे मी त्याला 10 व्हॅल्यू घेतली होती, ती पण काढून टाकली. मग आता हे काय आन्सर देईल? व्हॉट इज द आन्सर? ओके, एक काम करू, अजून एक काम करू. डबल डी. ओके, अजून एक व्हेरिएबल घेऊ विदाउट इनिशियलाइज करतच नाही मी त्याला. बुलियन बी. हा, बी. ओके, नाउ स्ट्रिंग एस. ऑल दीज आर द इन्स्टन्स व्हेरिएबल. नाउ या सगळ्यांचं मला व्हॅल्यू चेक करायची. ओके, सगळ्यांची व्हॅल्यू चेक करतो मी. system.out.println. ओके, system.out.println t dot x च्या ऐवजी d, t dot b आणि t dot s. ओके, yes. Now we'll check.
मी इनिशियलाइज केलंय का नाही केलं, मग काय व्हॅल्यू येते विल चेक. ओके पहिल्यांदा बघू व्हॅलिड आहे का. येस 100% पक्का व्हॅलिड. ओके नाव जावा टेस्ट. अरे पहिल्यांदा टी डॉट एक्स हा प्रिंट झाला, व्हॅल्यू 0 आली. ओके टी डॉट डबल ओके डी प्रिंट झाला, व्हॅल्यू डबल टाइपची आली 0.0. बुलियनची व्हॅल्यू आली बी, सॉरी बुलियनची व्हॅल्यू बी, बी मीन्स फॉल्स. ओके फॉल्स. दिस स्ट्रिंग मीन्स नल, नल. अरे कोणी व्हॅल्यू दिल्या, मी तर व्हॅल्यू इनिशियलाइज नाही केला. 0 कोणी दिली, 0.0 कोणी दिली, फॉल्स कोणी दिली, नल कोणी दिली, हू प्रोव्हाइड. बघा जेव्हीएम विल प्रोव्हाइड. जर आपण इन्स्टन्स व्हेरिएबल, तुम्ही एखादा इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएट केला येस, आणि तुम्ही जर त्याला व्हॅल्यू नाही दिली तर जेव्हीएम विल प्रोव्हाइड डिफॉल्ट व्हॅल्यू. ओके डिफॉल्ट व्हॅल्यू क्लिअर. मग इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू किती आहे, इंटिजर इंट 0. डबलची डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती आहे 0.0. बुलियन. ओके आता हा क्वेश्चन एंट्री मध्ये विचारतो, काय विचारतो माहिती आहे तुम्हाला, नोट करून ठेवा. व्हॉट इज द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ बुलियन टाइप विचारतो, एंट्री मध्ये मी विचारलंय. ओके व्हॉट इज द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ बुलियन टाइप, कोणती व्हॅल्यू ऑफ बुलियन टाइपची डिफॉल्ट व्हॅल्यू फॉल्स. प्रत्येक जण ट्रू सांगतो बघा, अज्युम करून सांगतो, म्हणजे माहित नसतं एक तर तेवढा डीप मध्ये स्टडी नाही झाला. ओके इथंच समजतं तुम्ही किती डीप मध्ये स्टडी केलाय. व्हॉट इज द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ डबल. आता मी तुम्हाला विचारतोय क्वेश्चन, व्हॉट इज द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ डबल. 0.0. Perfect. What is value? What is default value of boolean? False. Correct. And what is value default value of string? Null. Correct. कधी विसरू नका हे. ओके तुम्हाला यातला कोणता ना कोणता तरी क्वेश्चन एंट्री मध्ये विचारतो, हे नाही तर ते नाही तर ते नाही तर ते. ओके मग इन्स्टन्स व्हेरिएबलच्या केस मध्ये जेव्हीएम विल प्रोव्हाइड द डिफॉल्ट व्हॅल्यू. का रे करत असेल, काय कारण, का जेव्हीएमला एवढी काळजी आहे. बाबा तू इन्स्टन्स व्हेरिएबलला व्हॅल्यू इनिशियलाइज केली नाही तर ही घे माझी डिफॉल्ट व्हॅल्यू तुला. काय एवढी काळजी आहे जेव्हीएम ला इन्स्टन्स व्हेरिएबलची. कारण बिकॉज ऑफ दिस व्हेरिएबल इज ऑब्जेक्ट लेवल व्हेरिएबल. क्लास लेवल म्हणलं तर चालेल, क्लास लेवल व्हेरिएबल. ओके ऑब्जेक्ट म्हणा नंतर क्लास म्हणा. ओके इन्स्टन्स व्हेरिएबल आर क्लास लेवल और ऑब्जेक्ट लेवल. म्हणून जेव्हीएम ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते त्याला. ओके म्हणून जेव्हीएम फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. बघा तुम्ही सबस्क्रिप्शन जर कुठल्या घ्यायला बघायला असला, हॉटस्टारचं म्हणा किंवा प्राईम व्हिडिओचं म्हणा, कोणतेही म्हणा, म्हणजे त्यांनी स्लॉट पाळलेला असते. बघा 700 रुपयाला बेसिक असेल, 1000 रुपयाला पर मंथ, 1000 रुपयाला काय असेल, 1500 रुपयाला काय असेल. जर 700 रुपये मध्ये तुम्हाला बेसिकच मिळणार. जर तुम्हाला स्पोर्ट पाहिजे असेल तर 1000 रुपयाचं करा, अजून काय दुसरं पाहिजे असेल तर 1500चं करा. ओके मग सगळ्यात जास्त फॅसिलिटी कोणाला दिली जाते, हाय एचडी 1500 रुपये. ओके अरे तसाच इन्स्टन्स व्हेरिएबल आहे आपला, तो क्लास लेवल आहे. क्लास लेवलला म्हणजे त्याचा डायरेक्ट वशिला सीएम बरोबर आहे, म्हणून त्याला जेव्हीएम. अरे ठीक आहे तू इनिशियलाइज नाही का केली, बर मी तुला डिफॉल्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, म्हणून जेव्हीएम त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. क्लिअर. अरे नाउ the last one most important. Okay the last but most important. Okay conclusion मध्ये conclusion. now again repeat जाऊ पहिल्यांदा एकदम स्टार्टिंगला. ओके काय केलं रे मी, 600 स्टुडंट आहेत माझ्याकडे, मी मुद्दाम म्हणून हा शेवट ठेवलाय.
मी 6चे स्टुडंट म्हणजे पहिल्यामध्येच मी तुम्हाला डिस्कस करून टाकला असता, पण ह्याचाच रेफरन्स आहे स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, स्टॅटिक व्हेरिएबल. नाव किती व्हेरिएबल आहेत माझ्याकडे, सॉरी किती स्टुडंट आहेत माझ्याकडे, 600. ओके, 600 स्टुडंट, each and every variable name, roll number, object, name, roll number, object, dot 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 600 up to 600 name, roll number, objectच म्हणतोय, subject ना, मी object म्हणलो होतो काय, I don't know, subject. Okay, each and every up to 600 student, we have name, roll number, subject. Okay, and all these are the varied from object to object. Okay, आता ह्याच्यावर परत डिस्कशन करायची गरज आहे का, नेम व्हॅरिड, रोल नंबर व्हॅरिड. ओके, 001 आहे तर 002 आहे अप टू 600. प्रत्येक ऑब्जेक्ट साठी रोल नंबर इज व्हॅरिड. ओके, व्हॅरिड. आणि म्हणूनच काय करतो तो बघा, म्हणूनच काय करतो, फॉर एव्हरी ऑब्जेक्ट बघा, ह्या प्रत्येक ऑब्जेक्ट साठी S1 ऑब्जेक्ट, S2 ऑब्जेक्ट अप टू X6 ऑब्जेक्ट, फॉर एव्हरी ऑब्जेक्ट a separate copy of instance variable will be created. सेपरेट कॉपी, रोल नंबर व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलची सेपरेट कॉपी क्रिएट करतो फॉर इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. नेम व्हॅरिड आहे. ओके, सेपरेट कॉपी क्रिएट करतो, 600 कॉपीज आर दी क्रिएटेड फॉर द व्हेरिएबल नेम. ओके, 600 कॉपी फॉर द व्हेरिएबल नेम, 600 कॉपी फॉर द रोल नंबर आणि 600 कॉपीज फॉर द सब्जेक्ट. For every object a separate copy of instance variable. अरे instance variable कोणता आहे, रोल नंबर. 600 copies will be created. Okay, बघा, this is the last conclusion, most important conclusion. Okay, 600 copies will be created. का, अरे करावंच लागते त्याला. अरे तुमच्या 600 ऑब्जेक्ट मध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, नॉट द सेम व्हॅल्यूज. आणि म्हणून तो काय करतोय, द थिंग इज हिअर. ओके, if the value of varied for the such type of variable instance variable and इथं याला जोडून आपण असं म्हणू शकतो, and for every okay, for every object a separate, आता हे जे इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे बघा, सेपरेट कॉपी ऑफ instance variable. Okay, instance variable will be created. ओके, का रे सेपरेट कॉपी तो क्रिएट करत असेल, अरे तुमच्या प्रत्येक ऑब्जेक्टचे व्हॅल्यूज वेगवेगळे आहे, म्हणून तुम्ही इन्स्टन्स डिक्लेअर केलाय, म्हणून त्याला 600 कॉपीज क्रिएट करावे लागतात. ओके, म्हणून फॉर एव्हरी ऑब्जेक्ट अ सेपरेट कॉपी ऑफ इन्स्टन्स व्हेरिएबल विल बी क्रिएटेड. क्लियर? एनी एक्सप्लेनेशन इज रिक्वायर्ड रिलेटेड टू इन्स्टन्स व्हेरिएबल? क्लियर अप टू दिस? Yes. Okay. Yes. Okay. I hope. Gauri, now clear? Any explanation? Yes, sir. Okay, go with the recording session once again. आणि जर काय डाऊट असेल तर ask me immediate. Okay. Now I guess Ashida, Aisha, clear? Yes, sir. Okay, instance variable. Vaibhavi? Yes, sir. Okay, instance variable is also known as object level variable. Okay, object level variable. Okay, make sure करा this thing. मग आता मी स्प्रिंग बूट मध्ये जातो. ओके, जो की माझा लाईव्ह प्रोजेक्ट आहे, मी त्याच्यावर काम करतोय.
ओके, जी आपली वेबसाईट मी डिझाईन करतोय. ऍक्च्युली डिझाईन करतोय म्हणण्यापेक्षा डिझाईन केलेली होती, मला आता टाइमच भेटत नाही, पण मी करतोय काहीतरी. ओके, तिकडे जाऊया. ओके, दिस इज दी स्प्रिंग बूट. ओके, स्प्रिंग बूट. नाव आता हे जे बाकीकडे तुम्हाला काय घेणं देणं नाही. ओके, स्प्रिंग बूट आहे लक्षात ठेवा. नाव सपोज आता मी माझ्या क्लासमध्ये जातो. ओके, वेर इज माय दिस क्लास लॉगिन डॉट जावा. ओके, लॉगिन डॉट जावा. जस्ट अ मिनिट. हॅलो, हा चालू. हा, बघा क्लास आहे माझा. कोणता क्लास आहे? लॉग इन नावाचा क्लास आहे. लॉग इन नावाचा क्लास. लॉग इन नावाच्या इमिजिएट क्लास डिक्लेअर केल्या मी व्हेरिएबल डिक्लेअर केले. अरे, क्लास लेवल व्हेरिएबल. ओके, क्लास लेवल व्हेरिएबल. बघा, इंट आयडी लॉग इन, स्ट्रिंग ईमेल, स्ट्रिंग पासवर्ड, स्ट्रिंग कन्फर्म पासवर्ड. ओके, इंट आयडी साइन अप. ओके, दीज आर दी इन्स्टन्स व्हेरिएबल. का बरं हे इन्स्टन्स व्हेरिएबल आहे? अरे, विदिन दी क्लास डायरेक्टली मी डायरेक्टली ऍक्सेस केलेला आहे. ओके, मेक शुअर करा दिस थिंग. मग सर ह्याच्यामध्ये हे सगळं प्रायव्हेट का लिहिले? ओके, विल डिस्कस. ओके, येणार आपल्या पुढे वाय आय एम डिक्लेअरिंग द प्रायव्हेट. ओके, पण मेक शुअर करा दीज आर दी इन्स्टन्स व्हेरिएबल. वाय? विदिन द क्लास डायरेक्टली. ओके, now this is all things related to the instance variable. Okay, instance variable. Now आता मेक शुअर करा ह्या सेशनला आपण इथेच थांबतोय. आता जर स्टॅटिक व्हेरिएबल मी स्टार्ट केला विदिन 1.5 hour म्हणजे अजून 1.5 तास मला फक्त स्टॅटिक व्हेरिएबल सांगायला जाईल. आणि स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे एकदा स्टार्ट केल्यानंतर मला त्याचा एंड करायचा आहे विथ एक्झाम्पल, डिटेल एक्झाम्पल, नॉट ओनली अ सिंगल एक्झाम्पल. ओके, प्रत्येक कन्क्लुजनला मला एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगायचं आहे. ओके, दॅट्स वाय वी आर जस्ट इथंच थांबूया ह्या सेशनसाठी. आय एम डिस्कंटिन्यू.